जे काही तरुण पिढी हे पाठीमागच्यांचं जाऊ दे रे, यांचं केलं ते गेलं, आपला तरी विचार करा. काय शिकतो आपण सध्या? आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएसई, एसएससी, बीएचएमएस, एमबीबीएस, पीएचडी, ऍग्रिकल्चर, एमपीसी, यूपीसी, जे काही असेल, हे शिक्षण जे आपण घेतोय हे अध्यात्मापेक्षा मोठं नाहीये. जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल राहत नाही तोपर्यंत तुम्हाला खरंच समाधान मिळत नाही. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे अध्यात्म. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण परिस्थिती अशी आहे या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवल्याशिवाय. ती जनाबाई म्हणतात ते खोटं नाही. पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार, धुंद झाल्याच झालते निबार. विनंती आहे, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई नोरा, आता जागा रे भाई नोरा. सोडणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भाग, सोडणी सगळ्यांनी दोन्ही भाग, सोडणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भाग, सोडणी सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भाग. आता झालं, आता झालं, आता झालं, आता झालं, आता झालं रे भाई. आता जागा रे भाई नोरा, आता जागा रे भाई नोरा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी 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 जग जागे जग जग जागे जग जागे बोलती, जगजोगी जगजोगी. योगी राजा आज योगी जगदोगी राजा बोलती. उठा के दे माय बाप कैसी लागेली झोप, उठा के दे माय बाप कैसी लागेली झोप. हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप, हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप, उतर जा बोलिया उतर जा बोलिया खेप चुकवायची. कुठं जायचंय? गरुडाचं पाय, गरुडाचं पाय, गरुडाचं पाय, गरुडाचं पाय. त्याला आणायचं असेल ना, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तर जोरून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरदेह दुर्लभ तुम्ही वासुदेव म्हणा,
पडली आपोआप देव तुमचा होणार आहे. पण हे सगळं जमण्यासाठी माझे चित्त तुझे. पण हे इतकं बेकार आहे, माकडाला दारू पाजली. लक्षात आहे ना? कुणाला पाजली? दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला. विंचू चावल्यावर पाठीमाग भूत लागलं. माकड किती पळन? मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा ते माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल. पण जसं देवा तुला पाहिलं, माझे चित्त तुझे पाया देवा. आता देह जाओ अथवा पांडुरंगी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आता दुसरं काही करायला आवडतही नाही, करावंसं म्हणायला मन ऐकतही नाही. आणि एवढं झालं मग देवा आमची अवस्था. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि सामर्थ्यानं मला माझी ओळख व्हावी. आणि ही सगळी ओळख पटण्यासाठी मला सामर्थ्यानं मन ताब्यात घेणं गरजेचं आहे. मग आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहिला. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. लवण मीठ कुंजरे हत्ती 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का? अगदी तस नोहे सारिता लवण मिळविता. आमची अवस्था तशीच झाली. कारण मन तर तुझ्या जवळ राहिलं, ते फक्त शरीर आहे. अहो तिथंही आलो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. आणि एकदा जाईन गे मायतया भेटेन माहेरा. मग काय सर्व सुकृताचे फळ मी लाहीन कधी. क्षमा मी देईन क्षमा मी देईन नाहीये बरं का ते लय हरिपट खतरनाक म्हणतात. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा. बापरत्मा देववर विठ्ठलाचे बेटे आपल्या सेवेसाठी करणे ठेला. अर्थ किती चुकीचा निघतोय तो. संसाठी मी देवाकडे गेलो, देवाला भेटलो आणि देवासारखा झालो. सम सारखं देवासारखं होणं आपल्या समसाठी करोनी देवानं मला देवासारखं केलं. कधी केलं? जाईन गे माय जेव्हा मी नाचत जाऊ त्याच्या गावात धैर्या सुख देईल विसावा. अशी अवस्था माझी झाली. लय सोपं आहे दादा. देवाचं नाव काही पाप बीप देत नाही. काल वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही पुण्यच देत. फक्त आहे ना काही नियम पाळा. तुळशी माळ गोपीचंदन हृदयी कळवळा. गण लावाय मागं पुढं बघत जाऊ नका. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँग मधला आहे. नेमका पुरायचा आहे का जाळायचा एवढा तरी मिळ त्याला लागाव. अशा हिशोबानं आपलं गण लावीत जा आहे की नाही. ह्या गंधात एवढी ताकद आहे ना. करंगळीचं शेजारचं अनामिका नावाचं बोट जेव्हा इथं स्पर्श होतं तेव्हा माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. इट इज सायन्स. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक रेचक कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडेगंबसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. त्याच्यापेक्षा हरिमुखे जेवढी ताकद याच्यात आहे तेवढीच ताकद याच्यात आहे. पण हे करत असताना काही नियम 29 उपवास वैष्णवाने केलेच पाहिजे. 20+9 वैष्णव. त्यामध्ये 24 एकादशी, 5 पर्व. वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री. हे 5 पर्व आणि 24 एकादशी. 15 दिवसाची 1, महिन्याच्या 2. आणि नीट सांगते
मांसाहारा इतकं चुकीचं काही नाहीये. विनंती आहे, महिनाभर कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, टेम्पर लो राहील. हे जी ठोक्यात बायकोगार करता ना, ती व्हायचं नाही. तिचं बी ऐकून घ्या चल काय म्हणते नेमकं. हे जे हाय टेम्पर असतं ना, कायम शब्दाला जो राग येतो ना, तो आहारामुळे. इट इज सायन्स. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी योग्य खाणं ठेवा, आरोग्याची काळजी घ्या, नाही ते खात जाऊ नका. तर्री तर्री वाढ म्हण, त्या तर्रीनं तर काटा काढला तुमचा. सजने रसा रसा वाढ, रशामुळे तर वाट थोडं झालं जिंदगीचं. तुम्हाला खरं सांगते, देवान माझा ऐका, आई शपथ मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्या. माय मावले हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. है ना, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक पडू देणार महाराज. असं काकडा करणाऱ्याचं असं फुललं पाहिजे, सोमवारी मटण करणाऱ्याचं असं वाळलं पाहिजे महाराज. त्यानं किती दुसऱ्याच्या हिरीचं पाणी चोरून घेऊ द्या, त्याचं काय फुलू द्यायची नाही. देवान माझं ऐका, आणि ऐकणार माझं देव. फक्त देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच माझं सांगतो. तुम्हासी भजारे नाही तरी गेला, एवढा लांब कशाला इशिरा लावायचा, तुम्हीच ऐका हो का. विनंती माझी, ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाची वृद्धिंगता झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. घरात रोज 4 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या, हरिपाठाचा 1 तरी अभंग म्हणला गेला. मी म्हणते जमेल तेवढं रोज 1च ओवी वाचा, रोज पण वाचा. दादा इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर भरून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं, इतकी कृपा केली. अहो आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का, तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं नोहे सारिता, अधिकार नसताना, पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. हे जे सुख आहे ना, 22 तास आम्ही प्रवास करावा आणि 2च तास कीर्तन करावं. पण त्या कीर्तनात उभा राहिल्यावर असं वाटतं महाराजाकडे बघून एखादा एनर्जी ड्रिंक घेऊन आलता काही. ताकद कळतीये का तुम्हाला? ही जे ताकद आहे ना, ते व्यासपीठात आहे. आमच्यात विनंती, मुलींनो काय हरकत आहे कंठी घालायला? कंठी म्हणजे कंठाच्या जवळ चिटकून जी तुळशीची माळ असते तिला कंठी म्हणायचं. मी मुलगी म्हणून सांगते, तुमच्या गळ्यात जर एखाद्या मुलाने तुळशीची माळ बघितली ना, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह होईल. एवढी सामर्थ्य त्या गळ्यात तुळशीच्या माळेत असते. एखादी गळ्यात तुळशीची माळ असणारी मुलगी बघावी, मुलगा त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाही. बघणार. पोरांनो, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली ना, एखादा शत्रू जरी आला तरी तुमचं वाटोळं करणार. तो विचार करेल, हे ज्या बापाचं लेकरो आहे तो साधा, ही माफ करीन पण ते इठेवरचं सोडायचं. किती संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस येईल. फक्त वैष्णव, काहीच देव तुम्हाला वेगळं करणार. फक्त इतकं प्रेम करा, जीव दिला, जीव गेला तरी चालेल, पण नामस्मरण सोडायचं, विश्वास कमी होऊ द्यायचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं, ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही न कीर्तन करायची ना आम्ही काय करायचं? लोकच होती. तुम्ही काही करा बरं, लोक बोलतातच. आता एवढा सुंदर जरी संकीर्तन सोहळा गेली 24 वर्ष बोरडे दादा करत असतील तरी अख्खं
अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच.